डॉक्टर पल्लवी निंबाळकर पोळ. वेलकम बॅक टू अवर चॅनल. मंडळी, आपण आपल्या चॅनलमध्ये कायमच हेल्दी राहण्यासाठीच्या काही टिप्स शेअर करत असतो, ज्यामुळे तुम्हाला हेल्दी राहण्यास मदत होते आणि दीर्घायुषी होता येते. रोजच्याच आयुष्यामध्ये काही काही आपल्या ज्या काही छोट्या छोट्या सवयी असतात ज्या आपल्याला चुकतात, त्यांच्यामध्ये आपण ज्या वेळेला बदल करतो तर आपल्याला हेल्दी होता येते. आणि अशीच ही माहिती आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची आहे, म्हणूनच आपला चॅनल शेअर करा आणि त्या लोकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून त्यांना देखील हेल्दी राहता येईल. आणि मंडळी, तुम्हाला आणखी कुठल्या कुठल्या गोष्टींविषयीची माहिती हवी आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा, म्हणजे आम्ही तुम्हाला त्याविषयीची माहिती शेअर करू शकतो. मग आम्हाला देखील आनंद होतो की आपण सांगितलेल्या काही गोष्टींमुळे तुमच्या देखील आयुष्यामध्ये काही बदल होत आहेत किंवा एखाद्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्हिटी येते, तर त्याचा आम्हाला देखील आनंद होत आहे. म्हणूनच आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला आणखी कुठल्या कुठल्या विषयांवरची माहिती ऐकायला आवडेल, म्हणजे आम्हाला त्याविषयीचे व्हिडिओ घेऊन येता येईल. तर मंडळी, आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत की अँजिओप्लास्टी नंतर किंवा बायपास सर्जरी नंतर कुठल्या प्रकारचा व्यायाम करायला हवा. कारण आपल्याला आपण मागच्या भागात पाहिले आहे की अँजिओप्लास्टी नंतर कुठल्या प्रकारचा डाएट घ्यायला हवा. तर बऱ्याचदा असे पेशंट आहेत की अँजिओप्लास्टी नंतरचा डाएट तर आपल्याला कळालेला आहे, पण अँजिओप्लास्टी नंतर व्यायाम करायला हवा का, किंवा मग व्यायाम टाळायला हवा का, कसल्या प्रकारच्या हालचाली केल्या तर आपल्याला हृदयासाठी महत्त्वाच्या आहेत किंवा आपल्याला हृदयाच्या संरक्षणासाठी महत्त्वाच्या आहेत, अशी माहिती आपल्याला कुठून मिळेल ह्यासाठी बरेच लोक सर्च करत असतात. तर म्हणूनच आपण आजचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत की अँजिओप्लास्टी नंतर कसल्या प्रकारचा व्यायाम करायला हवा किंवा बायपास सर्जरी नंतर कसल्या प्रकारचा व्यायाम करायला हवा. आपण बऱ्याच घरांमध्ये पाहतो की हार्ट अटॅक येऊन गेलेले पेशंट आहेत ज्यांची अँजिओप्लास्टी झालेली आहे, मग त्यांना व्यायाम करण्यासाठी बऱ्याचदा अडचणी येतात, काय करू काय नाही. तर पाहूया व्यायामाचं महत्त्व काय आहे. अँजिओप्लास्टी नंतर किंवा बायपास सर्जरी नंतर व्यायामाचं महत्त्व काय आहे. ज्यावेळेला एखादी व्यक्ती अँजिओप्लास्टी नंतर किंवा बायपास सर्जरी नंतर नियमितपणे व्यायाम करत असते, तर त्यांच्या हृदयाची पंपिंग क्षमता चांगली वाढते आणि पंपिंग क्षमता वाढल्यामुळे त्यांचे हृदय हेल्दी राहते. तसेच त्या लोकांचा बीपी देखील नियंत्रणात राहतो, त्यांचे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि त्यांची साखर देखील नियंत्रणात राहते. आणि हे सगळे त्यांचे कंट्रोलमध्ये राहिल्यामुळे त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये इन्फ्लामेशन किंवा दाह होत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये पुन्हा गुठळी होण्याचे चान्सेस कमी होतात आणि म्हणूनच पुन्हा हृदयविकार किंवा पुन्हा हार्ट अटॅक येण्याची शक्यता बऱ्यापैकी कमी होऊन जाते. आणि तसेच हा व्यायाम जो काही आहे, नियमितपणे जो अँजिओप्लास्टी नंतर व्यायाम केला जातो, त्याच्यामुळे हृदय पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी खूप जास्त उपयोग होतो. तसेच ज्या वेळेला ऑपरेशन झालेला किंवा अँजिओप्लास्टी झालेला पेशंट नियमितपणे व्यायाम करत असतो, तर त्याचा जो काही स्टेंट टाकलेला आहे किंवा बायपास सर्जरीमध्ये जो काही ग्राफ्ट टाकलेला आहे, त्याचे आयुष्य जास्त वाढत असल्यामुळे तो पेशंट आपल्याला निरोगी आणि दीर्घायुष्य ठेवता येतो. आणि म्हणूनच आपल्याला अँजिओप्लास्टी नंतरच्या पेशंटला व्यायाम करायला सांगणे आवश्यक आहे. तर मग कुठल्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे पाहूया. अँजिओप्लास्टी नंतर आपण कुठल्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे. अँजिओप्लास्टी नंतर डिस्चार्ज नंतर 2 ते 4 दिवसात आपल्याला हलके चालण्याचा व्यायाम करता येतो. जसे की सपाट पृष्ठभागावर तुम्ही चालण्याचा व्यायाम करू शकता. हळूहळू चालायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही 1 आठवड्यानंतर थोडंसं तुम्ही पायऱ्या चढू शकता. त्या पण अगदी सावकाशपणे चढण्याचा सुरुवातीला सराव करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला दम लागणार नाही, अशा प्रकारचा व्यायाम तुम्ही चालू करायचा आहे. आणि ज्या वेळेला तुमच्या अँजिओप्लास्टीला 3 ते 4 आठवडे होतात, त्यावेळेला तुम्ही बाहेर चालण्याचा देखील व्यायाम करू शकता, ज्यामध्ये तुम्ही मॉर्निंग वॉक करू शकता किंवा ज्या प्रकारे तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही वॉक करू शकता. 30 मिनिटे किंवा 40 मिनिटे अशा प्रकारे तुम्ही हळूहळू चालण्याचा व्यायाम करायचा आहे. तर आपल्याला सुरुवातीला ज्या वेळेला आपण महिनाभराने किंवा 3 ते 4 आठवड्याने व्यायाम चालू करतो, तर तो आपल्याला हळूहळू चालण्याचा व्यायाम करायचा आहे. कारण की एकदम ज्या वेळेला तुम्ही जोरात व्यायाम चालू करणार आहे, तर तो देखील तुम्हाला इजा पोहोचवणार आहे किंवा त्यामुळे तुम्हाला अचानक धाप लागू शकते किंवा छाती दुखू शकते. म्हणूनच तुम्हाला सुरुवातीला हळूहळू चालण्याचा व्यायाम करायचा आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला त्या चालण्याची सवय व्हायला लागते, 1-2 आठवड्यानंतर तुम्हाला हळूहळू चालण्याची ती सवय व्हायला लागते आणि तुम्हाला काही त्रास होत नाही, त्यावेळेला तुम्ही तुमचा स्पीड हळूहळू वाढवू शकता. मग 30 मिनिटाचा जो तुमचा व्यायाम आहे तो तुम्ही 45 मिनिटापर्यंत करू शकता. हे सगळं तुम्हाला करायचं आहे. 2 महिन्यापर्यंत तुम्ही फक्त चालण्याचा व्यायाम करायचा आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचा स्पीड वाढवू शकता. मग तो तुमचा स्पीड वाढत असताना आपण टॉक टेस्ट म्हणतो. टॉक टेस्ट म्हणजे काय की जो तुमचा स्पीड आहे त्यामध्ये तुम्ही
आरामात बोलू शकता, पण तुम्ही गाणं म्हणू शकत नाही एवढा तुम्हाला स्पीड ठेवायचा आहे, ज्यामुळे तुम्हाला काही त्रास होणार नाही. पण तरी देखील ज्यावेळेला तुम्ही स्पीड वाढवला आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की आता तुम्हाला छातीत दुखायला लागलंय किंवा तुम्हाला जास्ती धाप लागायला लागली आहे, त्यावेळेला तुम्ही तुमचं स्पीड कमी करायचं आहे किंवा तुम्ही तुमचा व्यायाम थांबवायचा आहे. तसेच आपल्याला 3 महिन्यानंतर स्ट्रेंथ ट्रेनिंग करता येतं किंवा हलके जे काही वजन उचलण्याचा व्यायाम करता येतो, पण तो देखील ज्यावेळेला तुम्हाला कार्डिओलॉजिस्ट परवानगी देतात त्यावेळेलाच तुम्ही तो व्यायाम करायचा आहे. कारण प्रत्येक पेशंटनुसार त्याची स्टेंट टाकलेलं वेगळं असतं किंवा त्याच्यानंतर आणखी काही गुठळ्या आहेत का हे प्रत्येक पेशंटनुसार बदलतं. त्यामुळे स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठीचा सल्ला तुम्हाला कार्डिओलॉजिस्टकडनंच घ्यायचा आहे. जर त्यांनी तुम्हाला परवानगी दिली तर तुम्ही हलक्या प्रकारचे वजन उचलून तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंगचा व्यायाम करू शकता आणि त्यानंतर तुम्ही 3 महिन्यानंतर ज्या वेळेला चालण्याचा पण व्यायाम करताय मध्ये मध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंगचा करू शकता आणि नंतर मग तुम्ही व्यायामामध्ये तुम्ही सायकलिंग, स्विमिंग आणि काही एरोबिक्स व्यायाम ह्याचा देखील तुम्ही समावेश करू शकता. त्याच्यामुळे तुमच्या स्ट्रेंथचं आयुष्य चांगलं राहणार आहे. आणि आता आपण पाहूया की बायपास सर्जरी नंतर कसल्या प्रकारचा व्यायाम करायला हवा. तर बायपास सर्जरीमध्ये काय असतं की ओपन सर्जरी केलेली असते, त्यामध्ये काय होतं की तुमच्या बरगड्या देखील तोडून पुन्हा त्या जोडलेल्या असतात. तुमचं बरेचसे लेयर्स असतात आपल्या बॉडीचे जे ओपन केलेले असतात आणि त्याच्यामुळे जखम मोठ्या प्रकारची असते. म्हणूनच आपल्याला ज्या वेळेला तुम्ही रुग्णालयातच असतात आणि तुम्हाला हळूहळू चालण्याची परवानगी दिलेली असते, तर तिथं बायपास सर्जरी नंतर तुमचा जो काही व्यायाम आहे तो हॉस्पिटलमध्येच तुमचा चालू होतो हळूहळू चालण्याचा. आणि बायपास सर्जरी नंतर जवळजवळ 1 महिनाभर तुम्हाला हाताचे व्यायाम कुठलेही करायचे नाहीयेत, कारण की तुम्हाला मोठी जखम असते आणि त्याच्यामुळे तुमच्या त्या जखमेला इजा होऊ शकते. म्हणूनच तुम्हाला बायपास सर्जरी नंतर तुमच्या बरगड्यांची जखम आणि तुमची जी काही त्वचेची वगैरे जखम आहे ती भरून येण्यासाठी तुम्हाला श्वसनाचे व्यायाम करणं आवश्यक आहे. हळूहळू श्वास घेणं आणि हळूहळू सोडणं या प्रकारचे व्यायाम तुम्हाला जास्ती आवश्यक आहेत बायपास सर्जरी नंतर. बायपास सर्जरी नंतर तुम्ही 8 ते 12 आठवड्यानंतर वॉक करणे हा व्यायाम करू शकता. वॉक करण्यामध्ये कुठलं की सुरुवातीला तुम्हाला हलके चालण्याचा व्यायाम करायचा आहे, पण जो काही आपल्याला स्पीड वाढवायचा आहे किंवा आपल्याला 30 मिनिटे 40 मिनिटाचा व्यायाम करायचा आहे तो आपल्याला 8 ते 12 आठवड्यानंतर चालू करायचा आहे. सुरुवातीचे 3 महिने तुम्ही घरातच अगदी सोप्या पद्धतीचा व्यायाम करायचा आहे, ज्यामध्ये तुम्ही काही श्वसनाचे व्यायाम आणि घरामध्ये चालणे, घरातील रोजच्या हालचाली ज्याने तुमच्या जखमेवर किंवा ज्याने तुमच्या छातीवर ताण येणार नाही अशा प्रकारचा व्यायाम तुम्हाला करायचा आहे. आणि नंतर 3 महिन्यानंतर तुम्हाला वॉकिंग चालू करायचं आहे किंवा चालण्याचा व्यायाम चालू करायचा आहे. त्यामध्ये सेम असंच की सुरुवातीला हळूहळू चालण्याचा व्यायाम 30 मिनिटाचा करा आणि नंतर ज्या वेळेला तुम्हाला त्या चालण्याची सवय व्हायला लागते त्यानंतर तुम्ही मग तुमचा टायमिंग वाढवू शकता 45 मिनिटापर्यंत आणि त्यामध्ये तुमचा स्पीड देखील वाढवू शकता. आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग पण बायपास सर्जरी ज्यांची झाली आहे त्यांनी कार्डिओलॉजिस्टची परवानगी असेल तरच स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि सायकलिंग करणे गरजेचे आहे. अँजिओप्लास्टी नंतर तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि सायकलिंग करू शकता, पण ते देखील तुम्ही तुमच्या हृदयरोग तज्ज्ञांना विचारून करू शकता. आणि व्यायाम आपल्याला कधी थांबवायचा आहे तर बायपास सर्जरी किंवा अँजिओप्लास्टी दोघांनी देखील. ज्यावेळेला तुम्हाला आता व्यायाम करताना अचानक धडधड जाणवायला लागली, अचानक तुम्हाला अगदी घाम यायला लागला आहे, तुमच्या मानेला हनुवटीकडे ज्यावेळेला तुम्हाला वेदना जाणवायला लागली आहे, छातीत दुखायला लागलं आहे, त्यावेळेला तुम्हाला तुमचा व्यायाम थांबवायचा आहे. अँजिओप्लास्टी किंवा हृदय शस्त्रक्रियेनंतर व्यायाम करणं जितकं गरजेचं आहे तितकंच तुम्हाला अगदी जास्तीत जोरात व्यायाम करणं हे देखील टाळायचं आहे, कारण की दोन्ही पण तुम्हाला खूप धोकादायक ठरतात. म्हणजेच की तुम्हाला व्यायाम करणे आवश्यकच आहे, पण अतिशय जोरदार व्यायाम करू नका जेणेकरून तुम्हाला किंवा तुमच्या स्टेंटला इजा होईल. आणि अतिशय व्यायाम टाळणे हे देखील खूप चुकीचे आहे, कारण तुम्ही ज्या वेळेला व्यायाम टाळता त्यावेळेला तुम्हाला पुन्हा हार्ट अटॅक होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात वाढते. कारण की तुम्ही व्यायाम टाळला तर तुमची साखर वाढणार, कोलेस्ट्रॉल वाढणार आणि तुमचा बीपी वाढणार आहे, ज्याच्यामुळे पुन्हा तुम्हाला रक्तामध्ये गुठळ्या तयार होतात आणि तुमच्या हृदयाची क्षमता कमी व्हायला तयार होते. म्हणूनच हृदय शस्त्रक्रियेनंतर व्यायाम करणे नक्कीच आवश्यक आहे. व्यायाम नक्की करा, पण तज्ज्ञांच्या सल्ल्याने करा. आणि आपला आधीचा जो काही व्हिडिओ आहे त्याच्यानुसार तुम्ही डाएट घ्या आणि तुम्ही जरी तुम्हाला हार्ट अटॅक येऊन गेला असेल तरी देखील तुम्ही तुमचे आयुष्य वाढवू शकता. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा.
आणि मला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे. तर हे तुमच्याच हातात आहे. तुम्ही अशा बऱ्याचशा लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता की ज्यांना ह्या व्हिडिओची गरज आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा. नमस्ते.